नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये। सकाळची कामं बघा माझी। आज आहे रविवार, तर मी पूर्ण इथे भांड्याची मांडणी होती ते पूर्ण काढून घेतले घासण्यासाठी। एक मिनिट। तर पूर्ण म्हणजे ओल खाली नाही किचनच्या वाट्याच्या खाली आहे ना, ओल आली होती। तिथे बॅलर होते, म्हणजे हे बॅलर होते सगळे धान्यांचे, दिसतात का इकडे। तर मी पाहिलेच नाही, म्हणजे पाऊस खूप होता ना, तो ओल खाली होती। ते पूर्ण मी कात्याने घासून घेतलं, स्वच्छ डीप क्लिनिंग केलं। आणि त्याच्याबरोबर सगळी भांडी आज मी घासली आहेत। फ्रीज पण साफ केला, गॅलरी पण साफ केली। तर मी असं ओल आली आहे खाली, तर पाहिलं तर ती पूर्ण म्हणजे हा जो आहे ना ओलसर भाग पूर्ण काळा झाला होता। सो मी ते घासून खूप स्वच्छ केलं। खालचं पण इथे पण ओल आलेली आहे खाली आतमध्ये। तर पावसाळ्यात होऊन जातं असं। तर हे भांडी पूर्ण मी घासून घेतलेत। तर असे आज माझा रविवारचे, म्हणजे आता गणपती आलेत आणि श्रावण पण आहे, तर बाकीची कामं मी आवरल्यात। आणि हे जे झाडांचे आहेत ना, काही गोष्टी मी आता म्हणजे अजून नाही म्हणजे राडा भरपूर आहे, पसारा, त्याच्यामुळे मी नाही दाखवत। तर मी असं इथे ठेवलं आहे सगळा हे पसारा। मला आज माती आणायची, तर मी असं ह्या टपमध्ये आहे ना, मी हे करणार आहे, हे लिंबोणीचं झाड इथे लावणार आहे। ह्या साईडला ऊन येते आणि ह्या साईडला ऊन येत नाही, त्याच्यामुळे मी ह्या साईडला सगळे हे घेतलेले आहेत, काय बोलतात, झाडं। पूर्ण मोकळं वाटतंय ना किचन। तर मी पूर्ण पाईप लावून धुवून घेतलं स्वच्छ। आता भांडी लावायच्यात। रॅक बाथरूममध्ये ठेवले, कारण का ते ताराच्या घासने पाठीमागं माहिती ना, इथे स्टीलचं रॅक होतं इथं भांड्याचं। तर मला माझ्या हाताला टाके पडले ते बोटाला, त्याच्यामुळं मी जास्त रिस्क घेत नाही आहे। सो आता माझा हा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। अजून हे बाकी आहे का, माझा हा पसारा अजून बाकी आहे, ते पण साफ करायचे आहेत मला। तर चला भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय। आणि कसं वाटलं डीप क्लिनिंग ते नक्की कमेंट करून सांगा। बाय बाय।